भाई 40 रुपयाची साखर 80 वर नेऊन ठेवली सरकारने आणि सगळी जनता सरकारला दोष देते. नाही मित्रांनो, सरकारला दोष देऊ नका बरं काय. सरकार आपल्या फिटनेसचा विचार करते, फिटनेसचा. भारतामध्ये लठ्ठपणा जास्त झाल्यामुळे हा निर्णय घेतलाय सरकार. आता तुम्हाला वाटत असेल याच्यात फायदा काय जनतेचा, कस काय फिटनेस. तर मित्रांनो आता मला सांगा, साखर जर 40 रुपयाची 80 रुपये किलो केली, बरोबर. आता तुम्ही काय करणार, प्रत्येक पदार्थामध्ये साखर एकदम कमी टाकणार, गोड पदार्थ खाणं टाळताल, कारण की साखर महाग आहे, बरोबर. आणि त्याने काय होणार, तुमच्या शरीरातला फॅट कमी होणार. हो मित्रांनो, तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहणार, तुमच्या चेहऱ्यावरती तेज दिसणार. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी महाग, तेल तूप दही सगळ्या गोष्टी महाग करून ठेवायच्या, गॅस सुद्धा महाग करून टाकला. म्हणजे सामान्य जनतेने काहीच खाल्लं नाही पाहिजे. घरी बसल्या बसल्या त्यांच्या चरब्या कमी व्हायला पाहिजे, डायरेक्ट बरगाड्या उघड्या पडल्या पाहिजे, ऍप दिसायला पाहिजे. म्हणजे जिमचे पैसे वाचणार, आपले फायदा कोणाचा, आपलाच आहे ना बाई. हा सरकारचा निर्णय आहे बाई. सरकार आपला विचार करतंय. तुम्हाला वाटतंय सरकार विचार करत नाही? येडे तुम्ही, सरकारला दोष देऊ नका. सरकार आपल्या फिटनेसचा विचार करतंय. फिटनेस, पूर्ण भारत फिट राहिलं पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणून सगळ्या गोष्टी महागाई केली, म्हणजे जनतेने काही खाल्लंच नाही पाहिजे, जाग्यावर वाळून गेले पाहिजे जाड जड माणसं सगळी. हा सरकारचा निर्णय बाई, तुम्हाला कळून नाही राहिलं. तर काय वाटतं सरकारच्या या महागाईबद्दल 2 शब्द कमेंट मध्ये नक्की सांगा सरकारबद्दल. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला समजत असतील आणि तुम्हाला आवडत असतील तर फॉलो करा मित्रांनो आपल्या पेजला. धन्यवाद.